नमस्कार मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत 12th क्लास. ठीक आहे. 12th क्लास मधला कॉमर्स पार्ट 2 त्यामधलं फर्स्ट चॅप्टर आहे आपला कमिशन, ब्रोकरेज अँड डिस्काउंट. लक्षात आलंच असेल तुमच्या, कमिशन, ब्रोकरेज आणि डिस्काउंट. कमिशन म्हणजेच या ठिकाणी एखादी वस्तू आहे, हा तुमचा एखादा कार्यकर्ता आहे. ठीक आहे, हा एक कार्यकर्ता आहे तुमचा. याच्याकडे काही वस्तू आहेत, काही प्रोडक्ट्स आहेत, काही गुड्स आहेत. ठीक आहे. बर, पण या व्यक्तीला ती वस्तू विकण्यासाठी, सेल आउट करण्यासाठी वेळ नसेल, बरोबर आहे. त्यावेळेस कमिशन तत्वावर ती वस्तू विकल्या जाते. समजतंय? कोणत्या तत्वावर? कमिशन. ठीक आहे. आता समजा, आता ही वस्तू आहे, फॉर एक्झाम्पल या व्यक्तीचा एक शॉप आहे. फॉर एक्झाम्पल LG टीव्ही असेल, फ्रीज असेल किंवा अदर काही, किंवा तुम्हाला एखादी टार्गेट दिलेलं असेल, टार्गेट कंपनीमध्ये देत असतात बघा, ते टार्गेट असेल. हा सगळ्या ज्या वस्तू आहेत, आता हा व्यक्ती यांच्याकडे शॉपमध्ये कामाला असेल, तो म्हणजे 10,000 पर मंथ असेल त्याला. हा व्यक्ती याला 10,000 पर मंथ वर याच्याकडे शॉपमध्ये कामाला आहे समजा, बरोबर आहे. दर महिन्याला त्याला 10,000 तर मिळणारच. बट याच्याकडे ज्या वस्तू आहेत, समजा त्याच्याकडे LED असतील, ठीक आहे, फुल HD मधल्या, तर LED आपल्याला त्याला सेल आउट करायच्यात. LED सोबत बाकीचे पण इलेक्ट्रिकल वस्तू असतील त्याच्या, पण त्यांनी काय केलं, LED जास्त विकत नसल्यामुळे जे दुकानामधील काम करणारे वर्कर्स असतील, जे शॉपमध्ये काम करणारे वर्कर असतील, त्यांना तो काय ऑफर करतो की जर तुम्ही एक LED मला सेल आउट करून दिली तर तुम्हाला 1,000 कमिशन भेटणार. समजतंय? किती भेटणार? 1,000. आता यामध्ये बघा, जर मंथली या कार्यकर्त्याने जर 3 LED विकून दिल्या मंथ पूर्ण, एका मंथ मध्ये, तर याचं कमिशन किती झालं? 3,000. म्हणजे त्याला मंथली इन्कम किती भेटेल हो मित्रांनो? 10,000 हे त्याचं पर मंथ ठरलेलं पेमेंट आणि 3,000 हे त्याचं कमिशन, म्हणजे टोटल मिळालं त्याला 13,000. आलं लक्षात? हे झालं कमिशनचा पार्ट. लक्षात आलं कमिशन काय असतो. आता ब्रोकरेज काय असतो बघा. ठीक आहे, ब्रोकरेज मध्ये काय असतं, यामध्ये जो ब्रोकरेज आहे तो ब्रोकरेज असतो काय, हा फिक्स पेमेंटवर नसतो. एक लक्षात घ्या, हा फिक्स पेमेंटवर असतो, फुल पेमेंट मंथली. ठीक आहे. किंवा यामध्ये ब्रोकरेज आणि कमिशन सेम सेम पण असू शकतात बऱ्याच ठिकाणी, पण जास्त प्रमाणामध्ये हे अशा गोष्टींमध्ये हे कमिशन यूज केलं जातं. यासाठीच कमिशन हा शब्द आहे. ब्रोकरेज म्हणजे एखादी जागा, प्लेस असेल, एखादा कार्यकर्ता, ठीक आहे, त्या जागेचा मालक आहे, पण तो या जागा विकायची त्याला, पण त्याच्याकडे वेळ नाहीये, टाइम नाहीये. ठीक आहे. तर तो काय करतो, दुसऱ्या व्यक्तीकडे ही जागा विकण्याचं काम सोपवतो. बर, मग हा काय कार्यकर्ता करतो, याला सांगतो मी तुझी जागा विकून देणार, बट मी त्याचं काय घेणार? कमिशन. पण त्यालाच आपण काय म्हणतो? ब्रोकरेज. ब्रोकर थोडक्यात. मी काय म्हणतो ते कमिशन. मी काही थोडंफार कमिशन, पहिला हा शब्द तर यूज हाच होतो, पण त्याला हा शब्द न यूज करता हा शब्द यूज करायचा, ब्रोकरेज. तर मग तो म्हणतो ठीक आहे, जी माझी जेवढी लँड आहे, माझं जेवढं प्लेस आहे, ती जर तू विकून दिली तर मी तुला किती पर्सेंट देणार? 2%. ठीक आहे. समजा 2 लाख अमाऊंट आहे त्या प्लेसची,
किती लॅक आहे? 2 लाख. तर याला किती थाउजंड पेमेंट मिळेल कमिशन? ब्रोकरेज किती मिळेल त्याला? 4000. मग इकडून पण त्याला 4000 मिळणार आणि जो घेणारा कार्यकर्ता आहे ही प्लेस दुसरा कार्यकर्ता, त्याच्याकडून पण 4000, म्हणजेच याला किती मिळणार? टोटल 8000. पण ह्या कार्यकर्ताची ना तारंबळ लई असते मित्रांनो. ब्रोकरेज म्हणजे शोधतच फिरणे थोडक्यामध्ये, ठीक आहे असा. त्याच्यानंतर येतं मित्रांनो डिस्काउंट. आता बऱ्याच वेळेस कमिशन देऊन ब्रोकरेज देऊन ती वस्तू जातच नाही, त्यावेळेस त्याच्यावर आपल्याला द्यावं लागतं डिस्काउंट. काय द्यावं लागतं आपल्याला? डिस्काउंट. समजा ही एलईडी आहे, ठीक आहे, एलईडीची किंमत आहे 10,000. दिवाळी सीझन गेला, एलईडी दिवाळी सीझन मध्ये 50 मागवल्या होत्या, त्यामधल्या 35 गेल्या, बरोबर आहे. आता राहिल्या 15, करेक्ट. तर 15 राहिल्या, पण 15 ठेवण्यासाठी जागाच नसेल शॉपमध्ये. त्याला दुसरे इलेक्ट्रिकल नवीन काहीतरी प्रोडक्ट आले, ते लॉन्च झालेलं आहे आणि त्याला शॉपमध्ये ठेवायचे, बट जागाच नाही. कोणामुळे? त्या 15 एलईडी मुळे. मग तो काय करतो? 15 एलईडी विकण्यासाठी दुकानातल्या शॉप मधल्याला सांगतो, कमिशन देतो आणि विकण्यासाठी प्रयत्न करतो. तरी पण नाही गेल्या, तर त्या 15 एलईडी वर जी प्राइस आहे, लिस्ट प्राइस म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे, जी स्टिकर प्राइस आहे, प्रिंटेड प्राइस आहे, त्यावर तो काय करतो? 2000 डिस्काउंट देतो. एलईडी कितीला पडली? 8000. एलईडी कितीला पडली? 8000. म्हणजे इकडचं हे कमिशन मायनस करून याच्यावर डिस्काउंट देऊन, कारण त्याला तर पगार फुल चालू आहे, बरोबर आहे. पण कधी कधी काय होतं, डिस्काउंट देऊन पण जात नाही. हे काय करतात? त्यांच्या मोबाईलला स्टेटस ठेवणे, ग्रुपला मेसेज करणे, ह्या सगळ्या भानगडी करतात आणि जवळील नातेवाईक असतील, जवळील मित्र परिवार असेल, ते त्यांना सांगतात की बाबांनो, असं असं माझ्या शॉपमध्ये या ठिकाणी 10,000 ची एलईडी आहे, तर आम्ही मालकांना बोलून 2000 तुमचा डिस्काउंट करतो, तर तुम्ही या. म्हणजे याचं कमिशन बी कन्फर्म, त्या एलईडीचं डिस्काउंट बी कन्फर्म, पुढचा कार्यकर्ता खुश, आपण पण खुश आणि मालक पण खुश. या खुशीमध्ये डिस्काउंट कार्यक्रम होतो. आलं लक्षात मित्रांनो? कमिशन काय असतं, ब्रोकरेज काय असतं आणि डिस्काउंट काय असतं, ह्या 3 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. आता सगळा पार्ट आहे बघा. कमिशन ब्रोकरेज एजंट व्हेन अ ट्रान्झॅक्शन लाईक सेल, ठीक आहे, परचेस, ऑक्शन, इट्स आर डन थ्रू सम मिडल मेन म्हणतो आपण त्याला. जो कमिशन घेणारा आहे किंवा ब्रोकरेज घेणारा आहे, तो ब्रोकरेज एजंट असेल, कमिशन एजंट असेल, त्याला काय म्हटलं जातं? मिडल. जे की तो सेल करून देऊ शकतो, विकत पण घेऊन देऊ शकतो आणि विकतो पण. ह्या 2 गोष्टी जो करतो त्यालाच म्हणायचंय, त्या मिडलमॅनना म्हणायचंय एजंट म्हणायचंय. काय म्हणायचंय? एजंट. ठीक आहे. द चार्जेस पेड टू एन एजंट फॉर डुईंग द वर्क ऑन बिहाफ ऑफ सम अदर पर्सन कॉल्ड प्रिन्सिपल इज कॉल्ड कमिशन. ठीक आहे. आता द चार्जेस पेड करतो आपण टू एन एजंट फॉर डुईंग द वर्क ऑन बिहाफ ऑफ सम अदर पर्सन. दुसऱ्या व्यक्तीकडून तो काय करतोय? या व्यक्तीकडून त्या व्यक्तीकडे खरेदी करणे किंवा विक्री करणे, या अमाऊंटला, जी मधली कमिशनची अमाऊंट ठरवलेली असते, जो प्रिन्सिपल ठरवलेला असतो, त्याला काय म्हणायचं? कमिशन म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? कमिशन. ठीक आहे. Principal refers to an individual party or parties participating in a transaction. हे जे प्रिन्सिपल असतं, ते जे घेणारा आणि विकणारा आहे, त्यांचं स्वतःच्या याच्यावर डिपेंड असतं की त्यांना कमिशन किती द्यायचं. त्या ट्रान्झॅक्शनवर डिपेंड असतं की कमिशन किती ठरवायचं. ओके. हे अशा पद्धतीचे कमिशन. एक एक्झाम्पल दिलेले तुम्हाला. द चार्ज पेड टू एन एजंट फॉर डुईंग द वर्क ऑन बिहाफ ऑफ प्रिन्सिपल इज कॉल्ड कमिशन. द कमिशन और द remuneration paid to an agent is generally fixed as some percentage of the value of the transaction.
फॉर एक्झाम्पल सपोज आता एजंटने चार्ज कमिशन केलाय 5% सेल्सवर. ठीक आहे. आता जे काही कमिशन ठरलेलं आहे, समजा 5% हे कमिशन ठरलं आहे, सेल आउट करून देणार, 5% कमिशन त्याला मिळणार. देन द ट्रान्झॅक्शन ऑफ रुपीज, त्याने 15,000चं ट्रान्झॅक्शन केलं, तर 15,000 वर 5% आपल्याला काढल्यानंतर 750 त्याला कमिशन मिळणार. काढण्याची पद्धत 15,000 इंटू 5/100 इज इक्वल टू ₹750. हे त्याचं कमिशनचं. काय झालं त्याचं कमिशन. बघा आता फॉलो आर डिफरंट टाइप्स ऑफ एजंट नेम अकॉर्डिंग टू दियर स्पेशलायझेशन. एक येतो कमिशन एजंट, दुसरा येतो ब्रोकर. कमिशन एजंट इज अ पर्सन हु बायर और सेल्स गुड्स ऑन बिहाफ ऑफ हिज प्रिन्सिपल अँड गेट्स कमिशन फॉर हिज सर्व्हिस. त्या सर्व्हिसवर डिपेंड होतं ती अमाऊंट, प्रिन्सिपल जी अमाऊंट आहे त्या प्रिन्सिपल अमाऊंटवर कमिशन आपल्याला मिळतं. तो सेल कसा करतो, किती रुपयात करतो, जास्त करतो का कमी करतो, हे त्यावर अवलंबून असतं. ब्रोकर. अ ब्रोकर इज अन एजंट. हा ब्रोकर एक प्रकारचा एजंट असतो हु ब्रिंग्स टुगेदर द बायर अँड द सेलर सेम कंडिशन, कमिशन सारखीच, फॉर द पर्पज ऑफ परचेस ऑर सेल, घेणे आणि विकणे. ठीक आहे, यासाठी याचा यूज होतो. द कमिशन इज कॉल्ड ब्रोकरेज अँड इज चार्ज टू बोथ पार्टीज. तुम्हाला आता सांगितलं मी, हा ब्रोकर कार्यकर्ता घेणारा आणि विकणारा या दोघांकडून काय घेतो, कमिशन म्हणजे ब्रोकरेज घेतो, त्या दोन्ही पार्टी करून. ठीक आहे. ऑक्शनर अँड auctioneer is an agent who sells goods by auction. He sells goods to their highest bidder. Many a time name of the principal is not disclosed in the transaction. ठीक आहे. आता फॅक्टर काय असतं बघा. फॅक्टर, अ फॅक्टर इज अन एजंट. हा फॅक्टर बी एक प्रकारचा काय एजंट, हु इज गिवन द possession of goods and enters a contract for sale in his her own name. ठीक आहे. हा फॅक्टर यासाठी या ठिकाणी यूज केला जातो. पोजेशन म्हणजे या ठिकाणी जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट त्यांच्या हवाली करणे. तो कोणी असेल, त्यामध्ये सेलला कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो दिलेला सेल तो असेल किंवा ती असेल त्याच्या नावाने. पुढे बघा. Deal creator agent. A deal creator agent gives guarantee to his principal that the party to whom he and she sells the goods will pay the sale price of goods. If a buyer is unable to pay after the transaction is completed, a deal creator agent is liable for the payment. जेव्हा एखादी प्रॉपर्टी खरेदी विक्री केल्यानंतर डन होते पेमेंट सर्व, त्यावेळेस त्याला पेमेंट ती मिळते अशा पद्धती. ठीक आहे. आता बघा, आता काही सॉल्व एक्झाम्पल दिलेले आहेत. पुढे जाऊया पुढच्या पेजवर. पहा, यामध्ये पण सॉल्व एक्झाम्पल आहेत. अजून पुढे काही माहिती दिली का चेक करूया आपण मित्रांनो. ठीक आहे. हा, इथे काही थोडीफार दिसतीये, बघू. ट्रेड डिस्काउंट अँड कॅश डिस्काउंट काय असतं. डिस्काउंट इज द रिडक्शन इन द प्राइस ऑफ आर्टिकल्स. ठीक आहे. अलाउड बाय द सेलर टू द परचेस. इट इज जनरली एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. लक्ष द्या, काही गोष्टी, काही गुड्स सेल आउट करण्यासाठी त्यावर काय होतं, डिस्काउंट दिला जातो. तो म्हणजे ट्रेड डिस्काउंट आणि दुसरा येतो कॅश डिस्काउंट. ठीक आहे. तर या डिस्काउंट मध्ये पर्सेंटेज मध्ये होतं, 2% असेल, 10% असेल, अशा पद्धतीचं. आता ट्रेड डिस्काउंट काय असतं. ट्रेड डिस्काउंट इज अलाउड बाय वन ट्रेड टू अनदर. ठीक आहे. वन ट्रेड टू अनदर. इट इज गिव ऑन द कॅटलॉग प्राइस, लिस्ट प्राइस और मार्क प्राइस. 3 प्रकारचे प्राइस आहेत. कॅटलॉग म्हणजेच तुम्हाला जो टेबलमध्ये दिलेली अमाऊंट आहे ती.
लिस्ट प्राइस म्हणजे दिसती ती, मार्क म्हणजे त्याच्यावर प्रिंट असलेली ऑफ द गुड्स. ठीक आहे. ट्रेड टू अनादर हे लक्षात घ्या, याला म्हणतात ट्रेड डिस्काउंट. त्याच्यानंतर पुढे आलेला आहे कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट इज अलाउड द कन्सिडरेशन ऑफ अ रेडी कॅश पेमेंट. जे आपण कॅश अमाऊंट देतो, ज्यावेळेस फोन पे वगैरे ह्या गोष्टी चालत नाही, तर कॅश अमाऊंट देतो, आणि या ट्रेडमध्ये फोन पे वगैरे चालतात. द बायर मे बी अलाउड बोथ दीज discount. In such a case, the trade discount is first calculated on the catalog list price. The cash discount is then calculated on the price obtained after deducting the trade discount from the list price. आता यामध्ये बघा काही फॉर्म्युले आहेत मित्रांनो, हे तुम्हाला लिहिणं फार गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे. इनवॉइस प्राइस काढायची असेल तर लिस्ट प्राइस मधनं ट्रेड डिस्काउंट मायनस करायचं आहे. त्याच प्रकारे सेलिंग प्राइस काढायची असेल, नेट सेलिंग किंवा सेलिंग एसपी किंवा एनएसपी काढायची असेल तर आयपी मधनं सीडी मायनस करायचं आहे, कॅश डिस्काउंट. आणि प्रॉफिट काढायचं असेल तुम्हाला तर एनएसपी मायनस सीपी. ओके. त्याच प्रकारे लॉस काढायचा असेल तर सीपी मायनस एनएसपी. हे फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले तुम्हाला लिहायचे. ओके मित्रांनो, चला आता आपण बघूया एक्सरसाइज. काय बघूया मित्रांनो? एक्सरसाइज. आता यामध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. पहिला क्वेश्चन आहे तुमचा यामध्ये, an agent charge 12% commission on the sales. What does he earn if the total sales amount to rupees 48,000? What does the seller get? आता यामध्ये काय सांगितलं माहिती का, सेलरला पण किती अमाऊंट मिळाली, त्याच्यानंतर इथे व्हॉट डज ही अर्न इफ द टोटल सेल. आता याच्यामध्ये दोन प्रश्न विचारले तुम्हाला या ठिकाणी. ठीक आहे. तर एजंटचे पण कमिशन विचारलेलं आहे आणि सेलरची पण अमाऊंट विचारलेली आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करूया, जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे ती बघूया. ठीक आहे. बघा एजंट चार्ज किती दिलेला आहे मित्रांनो आपल्याला. एजंट चार्ज 12%. करेक्ट. त्याच्यानंतर टोटल सेल अमाऊंट काय दिलेली आहे, टोटल सेल अमाउंट इज इक्वल टू 48,000. ठीक आहे. व्हॉट डज द सेलर गेट. सगळ्यात पहिले कमिशन काढूया आपण. ठीक आहे. तर कमिशन काढण्यासाठी कमिशन कशावर निघतं, जी सेल अमाऊंट आहे त्याच्यावर. 12% हा काय आहे, कमिशन आहे, आणि तो कशावर निघणार, 48,000 वर. तर 12/100 इंटू 48,000. ठीक आहे. हे 0 काय झाले, कॅन्सल. आता 12 इंटू तुम्हाला काय करायचं, 12 इंटू 12 इंटू 480. चला याचं आता मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करा. मल्टिप्लिकेशन फास्ट मध्ये सांगा बरं आता पटकन काय येते यामध्ये. ठीक आहे, कारण आपल्याकडे वेळ नाही. ओके चला पहा यामध्ये 12 0 0, 12 8 द 96, हा आला 6, इथे आला 9. बरोबर आहे. 12 4 द 48, 48 प्लस किती येणार 9. 48 प्लस 9 किती होतात मित्रांनो, 57. ओके. अशा ठिकाणी या ठिकाणी आता आन्सर किती आलेला आपल्या यामध्ये बघा. आन्सर आलेला आहे 5,760 रुपीज. 5,760 रुपीज हे काय झालेलं आहे, हे आलेलं आहे कमिशन. काय आलेलं आहे मित्रांनो, कमिशन. तर आता रिसिव्ड बाय आपल्याला सेलर विचारलेला आहे, कमिशन तर मिळालं तुम्हाला बरोबर. तर रिसिव्ड बाय सेलर इथं लिहा वाटलं असतं नेट अमाऊंट, नेट अमाऊंट
ठीक आहे. रिसिव्ड नेट अमाउंट received by seller. ठीक आहे. आता यामध्ये 48,000 मधनं त्यांनी काय केलेलं आहे, कमिशन दिले 5,760 इज इक्वल टू, करा सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन येतं 42,240. ओके, सबस्ट्रॅक्शन करा, आन्सर मिळून जाईल. या ठिकाणी ही नेट अमाऊंट कोणाची आलेली मित्रांनो, सेलरची. त्याला रिसिव्ह झालं ना, एवढं त्यांनी कमिशन दिलं. जे दिलेलं जे गुड्स आहे, प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्ट मधून हे कमिशन मायनस केल्यावर ही त्याच्याकडे अमाऊंट जाईल. कोणाकडे, जो सेल आउट करणारा आहे तो. ठीक आहे. तर कमिशन जर तुम्हाला असं लिहायचं असेल, कमिशन काय लिहिणार तुम्ही, कमिशन आहे, कमिशन इज 5,716 आणि सेलर अमाऊंट काय असेल, रिसिव्ड सेलर अमाऊंट, रिसिव्ड बाय सेलर 42,240. आलं लक्षात मित्रांनो. चला दुसरा एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे आता मित्रांनो. सेकंड नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतंय काय बघा. अ सेल्समॅन, ठीक आहे, अ सेल्समॅन रिसिव्स 3% कमिशन, त्याला 3% कमिशन भेटत आहे ऑन द सेल्स अप टू ₹50,000 वर. बरोबर आहे. म्हणजे सेल्समॅनला काय होत आहे माहिती का, 50,000 हे त्याला काय मिळत आहे, लक्षात येते का मित्रांनो, 50,000 वर त्याला 3% कमिशन मिळत आहे. मग आपण कमिशन काढूया, नंतर पुढची कंडिशन बघूया. ठीक आहे, बघूया. कमिशन इज इक्वल टू 3% कशावर होणार, कशावर होणार, 50,000 वर, अपॉन 100, 0 0 कॅन्सल, किती आलं मित्रांनो, 1,500 रुपीज. किती आलं, 1,500. हे इथपर्यंत कंडिशन झाली. पुढे अँड पुढे पण दिले 4% कमिशन ऑन द सेल ओव्हर ₹50,000. फाइंड हिज टोटल इन्कम ऑन द सेल ऑफ ₹2 लाख. लक्ष द्या. आता यामध्ये त्यांनी कमिशन 50,000वर 3% दिले, म्हणजे त्याला 1,500 रुपये तर भेटणारच, कन्फर्म झाले. पण अजून त्याच्या मालकाने सांगितली, जर तू 50,000पेक्षा जास्त सेल केला तर तुला 4% डिस्काउंट. बरोबर आहे. म्हणजे 50,000वरचे त्याला मिळणारच मिळणार 50,000 वर. परत तो 2 लाखाचा त्याने टोटल सेल केला. ठीक आहे मित्रांनो. म्हणजेच तुम्हाला जे पुढचं कमिशन काढायचं आहे, आता इथे लिहिताना कमिशन ऑन काय करा, 3% लिहा. आता कमिशन किती पर्सेंट, नाही, कमिशन 3% ऑन 50,000. ठीक आहे. कमिशन 4% ऑन ओव्हर किती थाउजंड, 50,000. ठीक आहे. काढताना तुम्हाला 2 लाख मधनं किती मायनस करावं लागेल मित्रांनो, 2 लाख मधनं 50,000 मायनस करावं लागेल. आणि किती पर्सेंट दिले त्याने इनटू मध्ये, 4%. ओके. आता 2 लाख मधनं 50,000 गेला तर 1,50,000 इंटू 4/100. हे 0 0 कटले, कॅन्सल झाले. 15 4 तर 16, 6,000. किती थाउजंड आले, 6,000. आता त्याला टोटल कमिशन पाहिजे मित्रांनो. टोटल कमिशन काढण्यासाठी टोटल कमिशन इज इक्वल टू कमिशन ऑन किती पर्सेंट, 3%,
कमिशन ऑन 3%, कमिशन ऑन किती पर्सेंट सांगा 4%. पहिलं आलंय 1500, दुसरं आलंय 6000. आन्सर येणार आपलं 7500 रुपीज. कळालं फ्रेंड्स कसं करायचं? एकदम सिंपल यार, चिंदीचे क्वेश्चन आहेत सगळे. चला पुढे बघा. थर्ड नंबर, मिस सरस्वती was paid rupees 88,000 as a commission on the sale of computers. लक्ष द्या, मिस सरस्वतीला 88,000 कमिशन मिळालं. कशामुळे? कारण तिने कम्प्युटर सेल केले at the rate of 12.5% if the price of each computer was rupees 32,000. आता मला सांगा, एका कम्प्युटरची प्राइस ऑफ वन कम्प्युटर किती दिलेला आहे? इज 32,000. बरोबर आहे. आता ही प्राइस झाली मित्रांनो, आणि हे 88,000 हे टोटल तिला कमिशन मिळालं. म्हणजे तिने कम्प्युटर किती विकले हे आपल्याला माहिती नाही. हाऊ मेनी कम्प्युटर डिड शी सेल? आपल्याला कम्प्युटर हे माहीतच नाहीये. मग आपण कम्प्युटरचे जो डिजिट आहे, तर कम्प्युटरचा डिजिट जो आपण आहे तो आपण एक्स कन्सिडर करूया. म्हणजे तिने किती कम्प्युटर सेल आउट केले? एक्स कम्प्युटर सेल केले. ठीक आहे, एक्स कम्प्युटर्स. ठीक आहे, डीड, सॉरी एक मिनिट, असं लिहिता येणार नाही. तिने सेल आउट किती केले? सेल आउट किती केले तिने? शी सेल एक्स कम्प्युटर. ठीक आहे, सी सेल एक्स कम्प्युटर्स तिने काय केले? सेल केलेत. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी एका कम्प्युटरवर तिला कमिशन 12.5% मिळते. मग कमिशन ऑन वन कम्प्युटर इज इक्वल टू किती? 32,000 into 12.5 upon 100. That means 32,000 into 125 upon 1000. 3 0 कॅन्सल झाले. 32 into 125. अच्छा, याचं मल्टिप्लिकेशन फास्ट मध्ये करण्यासाठी आपण कॅल्सीचा यूज करू थोडासा. ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेशन मिळणार तुम्हाला 4,000. ठीक आहे, 4,000 रुपीज. आता तिला ऑलरेडी टोटल कमिशन मिळालेलं आहे. टोटल कमिशन तिच्याकडे किती आहे? टोटल कमिशन आहे तिच्याकडे 88,000. ओके, त्याच्यानंतर नंबर ऑफ टोटल कम्प्युटर इज इक्वल टू टोटल कमिशन घ्यावं लागेल आपल्याला. टोटल कमिशन अपॉन कमिशन ऑन वन कम्प्युटर, तरच आपल्याला टोटल भेटेल. बरोबर आहे. तर टोटल कमिशन आहे 88,000 डिवाइड बाय वन कम्प्युटरचं 4,000. हे 3 0 कॅन्सल झाले. किती आला आन्सर मित्रांनो? 22 कम्प्युटर. कळालं कसं करायचं? एकदम चिंदीचा क्वेश्चन होता. चला पुढचा बघूया. हा पण चिंदीचाच आहे, लक्ष द्या. आता यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा. त्याने अनिता इज अलाउड 6.5% कमिशन. अनिताने काय केलं? जाहीर केलं 6.5% कमिशन ऑन द टोटल सेल मेड बाय हर. ठीक आहे, प्लस
a bonus of 1/2% on the sale over 20,000 if her total commission amount to rupees 3,400. Find the sales made by her. आता बघा, तिचा जो सेल्स आहे, ठीक आहे, तो सेल्स आपण काय कन्सिडर करूया, टोटल, ठीक आहे, सेल्स मेड बाय अनिता, बी एक्स घ्या, बरोबर आहे. एक्स घेतला. एक्स घेतल्यानंतर तिने जो कमिशन रेट दिलेला आहे, कमिशन किती दिलेलं आहे, ठीक आहे, कमिशन किती दिलेलं आहे तिने टोटल तुमच्याकडे, कमिशन इज 66.5%. आला तिथपर्यंत. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय तिने, जर आपल्याला कमिशन काढायचं असेल, कमिशन काढायचं असेल तर कमिशन इज इक्वल टू टोटल सेल्स वर रेट ऑफ कमिशन निघणार. म्हणजे हा रेट ऑफ कमिशन झाला, हा आहे बरं का रेट ऑफ कमिशन, पर्सेंटेज मध्ये असल्यामुळे रेट ऑफ कमिशन इनटू रेट ऑफ कमिशन. ठीक आहे. आता मला सांगा कमिशन किती आहे तिच्याकडे, कमिशन टोटल. आता कमिशन टोटल नाही, फक्त एक कमिशन आहे. टोटल सेल्स किती आहे, एक्स आहे. आता रेट ऑफ कमिशन आहे, बरोबर आहे. रेट ऑफ कमिशन 6.5% म्हणजेच किती येईल, 100 येईल. म्हणजे एक्स इंटू 6.5 म्हणजे पॉइंट बॅलन्स करा, तर 65x अपॉन 1000 होणार. हे कमिशन मिळालं मित्रांनो, फक्त कमिशन. ठीक आहे, 6.5%. बरं, त्यांनी पुढे काय कंडिशन दिली बघा आता, प्लस, त्यामध्ये प्लस करायचंय, बोनस पण आहे. बोनस ऑफ 1/2% म्हणजे 0.% ऑन द सेल्स ओव्हर रुपीज 20,000. 20,000 पेक्षा जर जास्त सेल केला तर कमिशन 0.5% प्लस होईल. म्हणजेच कमिशन ऑन ओव्हर किती, 20,000. ठीक आहे. मग मला सांगा एक्स मधनं 20,000 मायनस करावं लागेल. ठीक आहे ना, कळतंय. आणि त्याच्यावर किती पर्सेंट कमिशन काढायचं आहे, 1/2% म्हणजे 0.5%ला आपण 100 कन्सिडर करू. आता एक्स, ठीक आहे, मायनस 0.5 ने याला इंटू केलं आणि एक नंतर डिजिट केला तर किती होईल, 10,000. बरोबर आहे, 5 to the 10. ओके, इथे किती आलाय तुमचा मग आता, 10,000 अपॉन काय, या ठिकाणी बघा 100 आहे, बरोबर आहे. किती आहे, 100. आता याने याला इंटू केलं, म्हणजेच याने जर याला इंटू केलं, आता काय काम करा, परत स्टेप घेऊ ही, म्हणजे थोडंसं लक्षात येईल तुमचा. 0.5 अपॉन 100 ने जर एक्स ला इंटू केलं तर 0.5x अपॉन 100 होणार. हे क्लिअर झालं. त्याच्यानंतर मायनस, याने जर याला इंटू केलं तर आन्सर काय येईल मला सांगा, 5 to the 10. आणि 0 किती आहेत त्यामध्ये पुढे बघा, 1 2 3 4 आणि एक नंतर पॉइंट, हा पॉइंट अपॉन 100. आता याला तर व्हॅल्यू नाहीये, सोडून द्या. हे 2 0, हे 2 0 कॅन्सल झाले. परत खाली येणार काय, 0.5x अपॉन 100 मायनस 100. ठीक आहे, मायनस काय येणार, 100. इथपर्यंत आला. किंवा तसं जर करता येत नसेल, ह्या बी स्टेप मध्ये केलात तरी काही अडचण नाही. कोणती स्टेप बघा आता सांगतो, एक मिनिट. 100 सेम आहे, 0.5x मायनस 100 अपॉन, ठीक आहे, अपॉन इक्वल 100 नाही येणार, इथं इथले 2 0 येणार, 10,000 सॉरी.
हा हे कॅन्सल नाही केले ना आपण, इथे येणार 100. आता आता मित्रांनो, हे जे कमिशन आहे हे कशावर चालू आहे? 20,000 पेक्षा काय झालेलं आहे, त्यांनी ओव्हर सेल केला तरचा विषय, बरोबर आहे. आता यामध्ये टोटल कमिशन किती दिलेलं आहे आपल्याला? टोटल कमिशन किती दिलेलं आहे आपल्याला बघा. टोटल कमिशन दिले त्यांनी 3,400 रुपीज. ओके, मग आता 3,400 रुपीज मध्ये सगळंच कमिशन प्लस होणार. अगोदरचं कमिशन काय आहे तुमच्याकडे? 65x/1000 आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्लस होणार 0.5x मायनस 10,000/100. याला जर तुम्ही 100 मध्ये कन्वर्ट करायचं झाला तर परत पॉइंट ॲज इट इज द्या. 6.5x/100 होणार प्लस 0.5x मायनस 10,000/100. आता यामध्ये जर तुम्ही विचार केला मित्रांनो, तर 3,400 बरोबर आहे. हे 100 सेम असल्यामुळे एकच 100 द्या, आणि 6.5x प्लस 0.5x मायनस 10,000. कळतंय? पुढे आता याने जर याला इंटू केलं, 3,400च्या पुढे 2 झिरो लागणार म्हणजे 34,000 होणार. या दोघांचं ऍडिशन करा. 5 प्लस 5 10, म्हणजे 1 हा इकडे आला म्हणजे इथं आलं 7x, 1 नंतर पॉइंट मायनस 10,000 इकडे आल्यावर प्लस 10,000 होणार. आता करा, किती येणार? 44 हा ना, प्लस होणार ना. तर प्लस झाल्यानंतर एक मिनिट, इथं 10,000 जर इकडं आला तर 34,000, इथे 3 लाख, इथं ऑलरेडी 2 झिरो असल्यामुळे मित्रांनो तर 44,000 नाही येणार. पहा, आता यामध्ये हे 10,000 आहे आणि हे 3,40,000 आहे, म्हणजे हे टोटल तुमचे टोटल 4 झिरो तर इथं संपले, म्हणजे 3,50,000 आन्सर येणार. इज इक्वल टू 7x. 7 ने डिवाइड करा मित्रांनो आता, ठीक आहे. 3,50,000 डिवाइड बाय 7 इज इक्वल टू x. 7 5 35. किती झिरो आले? ठीक आहे, 4 झिरो. म्हणजेच इथे तुम्हाला जे आन्सर आहे ते दिलेलं आहे 50,000. म्हणजेच क्वेश्चन मध्ये तुम्हाला अनिताचा सेल विचारलेला आहे. तर टोटल सेल्स मेड बाय अनिता इज किती थाउजंड? 50,000 रुपीज. कळालं मित्रांनो? सोपा आहे एकदम, ठीक आहे. काही अडचणी यामध्ये बिलकुल नाही ना? ओके, चलो, थँक्यू. आता नेक्स्ट